हाय गाईज, कसे आहात? तर आज जाणार आहोत आम्ही निगोजला मळगंगेच्या दर्शनाला. आणि हा प्लॅन आमच्या म्हणजे मम्मी पप्पा आणि आमच्या दोघीतच ठरलेला. तर चला आता आपण जास्त वेळ न घालवता पटकीने तयारी करू आणि प्रवासाला स्टार्ट करू. आम्ही छानसा मेकअप केला आहे आणि आता आम्ही निघालो आहोत. तर गाईज आम्ही इथे डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर थांबलो आहोत. तर फायनली गाईज आत्ताच आम्ही डिझेल भरले आणि आता आम्ही मळगंगेच्या दिशेने निघालो आहोत. तर बघा आता आम्ही वाघोलीत आहोत. तर इथं खूप ट्रॅफिक असतं. तर आता या ट्रॅफिकमध्ये निघायला आम्हाला वेळ लागेल. तर चलाच हळूहळू निघत जाऊन आपण त्या व्हिडिओचा आनंद घ्या शेवटपर्यंत. तर बघा मित्रांनो, आमची चिव ECची हवा खात बसली आहे. गाडी फास्ट चालवा ना. बघा चिव काय म्हणतीये पप्पांना की पप्पा गाडी फास्ट चालवा. पण तिला कोण सांगणार, रस्त्यावर किती गर्दी असती. तर मित्रांनो बघा, तुम्हाला प्रश्न पडला असेल की मम्मीनी स्कार्फ का बांधलं तोंडाला. तर मी तुम्हाला याचं कारण सांगते की हिला म्हणजे गाडीत बसलं ना की तुला मळमळ उलट्या होणं सुरूच असतं तुझं कायमचं. आणि AC चालू केलं तिला अजून मळमळ होतं. तर ह्याचा उपाय म्हणजे ह्याचं काय तुमच्याकडे उपाय असला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे पण सांगा तुमच्या घरी असं कोणता नमुना आहे की त्याला बाहेर फिरायला जाताना उलटी मळमळ असं होतं आणि गाडी नुसती थांबावं लागती आणि आपल्याला जिथे जायचं असेल तिथे उशीर होतो. मला हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथं मोराची चिंचोली आपल्याला गाव लागलं आहे. या गावात खूप जास्त मोरा असल्याने या गावाला मोराची चिंचोली नाव असं पडले. पावसाळ्यात इथे आपल्याला खूप जास्त मोर दिसतात. बघा मित्रांनो, ही शेती पाहून ना इतकं चांगलं वाटतं. नाहीतर आपल्या शहरात गाड्या धूर बंगले हे बघून सगळं बोर झालो आपण. पण शेतीत इथं बघा, हे नजारा इतका मस्त आहे, असं वाटतं की इथंच राहावा. अगं चिव, ह्या शेळ्या आहेत, ह्यांना नाही का चरायला घेऊन चाललेले. पप्पा हे घरी घ्यायचंय. घरी असते का ती येडी का? बघा मित्रांनो, गावाकडचा म्हणजे गावाकडे आल्यावर किती मस्त निसर्ग असतो. किती छान वाटतं इथं आल्यावर. असं वाटतंय ना इथंच राहावा, इतकी मज्जा येते. थोडंसं पुढं आल्या आपल्याला इथे नदी लागली. या नदीवर एक बांधारा आहे आणि इथे लोक नाही का मासे पकडतायत. हा पाण्याचा किती मस्त नजारा आहे ना. असं वाटतंय त्यांच्या इथे जाऊन मासे पकडावं. इथंच जर टाइमपास केला तर आपल्याला पुढे जायला खूप लेट होईल. चला जाऊयात आपलं फास्ट पुढं. थोडंसं पुढं आलं आम्हाला इथे टेम्पो दिसला. त्या टेम्पोत खूप साऱ्या शेळ्या भरून येत होत्या. बघा त्या शेळ्या किती त्या माणसाला किती मारतायत. त्यांना समजलं की आम्ही त्यांचा व्हिडिओ काढत होतो म्हणून ते बघा हसतात पण आहे आणि बघा तोंड लपवत आहे. तर फायनली मित्रांनो, आम्ही निगोजमध्ये आलो आहोत आणि इथे बघा एक वडापावचं हॉटेल आहे आणि ते खूप फेमस आहे. आम्ही इथे आलो ना तिथे आम्ही नक्की खाऊन जातो. आणि आता बघा मी मम्मीला पाठवलेलं आहे आम्ही वडापाव आणायला. तर मम्मी गेली आहे. आता मम्मी आल्या आम्ही आता मस्त एक झाड बघून तिथं झाडाच्या सावलीत बसून आम्ही मस्तपैकी आता वडापावचा आनंद लुटणार आहोत. तर ह्या हॉटेल शेजारी बघा आपल्याला इथे लाडूचं दुकान आहे आणि इथे मिसळ आणि लाडूचं दुकान खूप मस्त आहे. चवीला खूप घरगुती असतात आणि तुपात बनवलेले असतात. आता तुम्ही पण आलात ना तर इथं नक्की खाऊन जा. इथं आम्ही आलो ना की इथं लाडूचा आनंद आम्ही घेतोच आणि ना इथे म्हणजे नक्की घेतो आम्ही. असं कधीच नाही विसरलेलो की इथं आलोय आणि इथले लाडू घेतले नाही याचं विस्तुदा. वडापाव आणून आता आम्ही मम्मीला पाठवलं लाडू आणायला. तर बघा तिथं मम्मी दिसतीये तुम्हाला, तिथे ती लाडू घेतीये.
तर फायनली मित्रांनो मम्मी आली आहे लाडू घेऊन आणि बघा तुम्हाला दाखवते लाडू. बघा किती मस्त दिसतात, ते बी तुपातले इतके मस्त. आता लाडू बघून आता तोंडालाच पाणी सुटले. चला आता पटकीने जास्त वेळ न घालला होता. तर मित्रांनो फायनली आम्ही निघत गावातून निघालो आहोत आणि ही आहे त्याची कमान. आणि आता आपल्याला देवीच्या मंदिरात जायचं आहे, ते पण 3 किलोमीटर अंतरावर. तर चला आपण जाऊयात. तर फायनली मित्रांनो आम्ही मळगंगेत पोहोचलो आहोत आणि इथे पप्पा पार्किंग म्हणजे गाडी पार्किंग करण्यासाठी जागा शोधत आहेत. आपल्याला हे जे दिसत आहे ते रांजण खळगे आहे मित्रांनो. हे आहे रांजण खळगे. पावसाळ्यात हे खूप फुल भरून वाहत असतं. आता हिवाळा सुरू आहे, थंडीचे मौसम आहे, तर आता हे थोडं एकदम कोरडं झालंय, पाणी नाही आहे ह्यात. ज्यावेळेस इथे पाऊस असतो ना तर इथे खूप मस्त याचा नजारा दिसतो आणि ना खूप सारे लोक येतात इथे फोटो ते काढायला. चला तर आता पटकीने आपण गाडी पार्क करूत आणि आपण कुठेतरी झाडाच्या सावलीत बसूया जेवायला. हे बघा आता इथे पप्पाने गाडी पार्क केली आहे आणि आता बघा आम्ही सामान घेतलंय जेवणाचं. आणि बघा हे आहे झाड, आम्ही या झाडाखाली जेवणार आहोत मस्तपैकी. आबुली चला जेवण करायला पटकन बसा, म्हणजे पुढे जाता येईल आपल्याला दर्शन घ्यायला. चला बघा आम्ही झाडाच्या सावलीत बसलो आहोत आणि मम्मीने त्याचं काय आणलंय. इथे पालकची भाजी, बेसन पोळी, वडापाव, लाडू हे सगळं आणलेलं आहे. त्याला भाजी पकवान आणि शेंगदाण्याची चटणी आहे. तर त्याला निसर्गाचा आनंद घेता आपण घेऊया. मित्रांनो मी घेतला लाडू, मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. खूप टेस्टी आहे, तुम्ही पण खाऊ बघा. पप्पा, दुसरं दर्शन करायला कधी जायचं? जेवण झालं. मुलांसाठी मॅजिक भाजी बनवली मी. खाऊन तर बस. मित्रांनो हे आहे मळगंगा देवीचं मंदिर. आता देवीचं दर्शन घेऊन आम्ही रांजण खळगे बघायला चाललो आहोत. आता पाणी जरा कमी आहे म्हणून खूप जास्त दगड दिसतात आपल्याला. हा तोच पूल आहे मित्रांनो, ह्याला झुलता पूल म्हणतात. आपल्याला तिकडच्या मंदिरात जाण्यासाठी हा मार्ग दिलेला आहे. ह्याच पुलावरनं आपल्याला दुसऱ्या मंदिराकडे जाण्यासाठी हा मार्ग दिलेला आहे, ह्या पुलावरून जाण्यासाठी. तर आम्ही या पुलावरून निघालो आहोत मंदिरात पाया पडण्यासाठी. तर बघा आता आपण पुलावरून चाललो आहोत आणि पुलावरून खाली बघितलं होतं खूप भीती वाटत होती आणि मध्ये पण पूल हालत पण होता ना खूप, तर मग मज्जा पण खूप येत होती. बघा खाली किती खोल आहे, किती भीती वाटते ना. तर बघा आम्ही चाललोय आता. हा बघा हा लोखंडाचा पूर्ण पूल आहे आणि ना हा खूप हालतो, म्हणजे मध्ये आला आपण खूप हालतो ना, म्हणून ह्याला दुसरं नाव दिलेलं आहे झुलता पूल. तर चला आपण पटकीने जास्त वेळ न लावता आपण पटकीने दर्शन घेऊ. मित्रांनो पुलावरून जाताना तर खूप मज्जा आली. परत रिटर्न पण यायचं आहे आम्हाला अजून. मित्रांनो फायनली आम्ही आलो आहोत मंदिरात आणि बघा मंदिर किती सुंदर आहे आणि किती साफ सुंदर आहे. तर चला आपण जाऊयात मंदिरात. बघा किती मस्त डिझाईन वगैरे किती छान दिसतं. मन प्रसन्न होतं इथं आलं, माहिती तुम्हाला खूप छान वाटतं. परिसर पण खूप स्वच्छ आहे. परिसर पण खूप स्वच्छ आणि सुंदर सुरेख आहे. तर चला आपण आता देवीचे दर्शन करायला जाऊ. मित्रांनो हे आहे देवीचा गाभारा. तर चला आपण जाऊयात मंदिरात आतमध्ये. चला आपण आता गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेऊयात.
तर आता आम्ही मंदिरातून बाहेर आलो आहोत आणि इथे बघा किती मस्त पॉईंट आहे. तर इथे शनिवार रविवार खूप गर्दी असते आणि इथून वरतून ह्या पुलावरून खाली पाणी दिसते ना, मग मुलं माणसं लोक पाण्याचा फोटो व्हिडिओ काढत असतात. हे कोरडे दगड दिसत आहेत का तुम्हाला? पावसाळ्यात इथे खूप भरपूर इथपर्यंत पाणी येतं. बघा इथे म्हणजे इथे एक छोटंसं गार्डन केलं आहे. खूप मस्त इथं आपण बसू शकतो झाडाच्या सावलीत. खूप छान दिसते आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे. तर चला मित्रांनो, आता निघूयात आपण घराकडं. आम्ही खूप एन्जॉय केलं इथं. मला वाटतंय की आमचा व्हिडिओ बघून तुम्हाला पण खूप एन्जॉय वाटला असेल. तर मित्रांनो, मला नक्की सांगा कमेंटमध्ये आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.